हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. माऊलींच्या शुभ दर्शनाने आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. हा व्हिडिओ तुम्हाला 7 तारखेचा येतोय. भरपूर पावसाने पुन्हा दिवसाची सुरुवात झाली होती. सकाळपासूनच ढगांचा कडकडाट, विजा चमचमत होत्या. आजचाही हेवी रेन्सचा दिवस आहे असं दिसतच होतं एकंदरीमध्ये. सगळीकडे पुन्हा पाणीच पाणी झालं होतं. रेल्वेज पण उशिरा धावत होत्या. बऱ्याच ठिकाणी वर्क फ्रॉम होम दिलेले होते ऑफिसेसला. शाळांना पण सुट्ट्या जाहीर केल्या होत्या त्या दिवशी. नंतर तर वादळ आल्यासारखंच पाऊस यायला लागला होता. एवढं वारं सुटलं होतं ना. आता निधी इथे बाहेर पडली आहे. तिच्या बाबांबरोबर ती सोबत होती. ॲक्च्युली निधीच्या बाबांची तब्येत ठीक नव्हती. तर त्यांच्याबरोबर ती डॉक्टरांकडे निघाली चेकअपसाठी. अंधेरी वेस्टला क्लिनिक होतं डॉक्टरांचं. तर तिने जाता जाता काही क्लिप पण शूट केल्या. गच्च भरपूर पाऊस सुरू होता. पावसाळ्यातली मुंबई तुमच्यासाठी तिने कॅप्चर करून आणली आहे. तर तुम्ही बघा पावसातलं दृश्य सगळं मुंबईचं. थोडा पाऊस कमी झाला होता म्हणून ते लगेच निघाले. डॉक्टरांची अपॉइंटमेंट 1 तासानंतरची होती. अंधेरी वेस्ट एरिया हा सगळा आहे. पाऊस मध्येच थांबत होता, मध्येच जोरात येत होता. आणि गेले 4-5 दिवस यांना खूपच त्रास होत होता. यांना पोटाचा तसा बऱ्याच वर्षापासून त्रास आहे, पण अचानक खूपच वाढला त्रास त्यांना. तर डॉक्टर म्हणाले तुम्ही येऊन चेक करायलाच या, मी बघतो तुम्हाला आणि मग औषधं गोळ्या देऊया, मग आपण ठरवूया काय करायचं ते. आणि मला नेमका ताप भरला होता. आई बाबा पण घरी एकटे होते. मग निधी म्हणाली मी घेऊन जाते बाबांना. आणि आता ते दोघं क्लिनिककडे निघाले आहेत. हा सगळा अंधेरी वेस्टचा एरिया आहे. उच्चभ्रू सोसायटी सगळी इकडे अंधेरी वेस्टला राहते. बरेचसे फिल्म ॲक्टर्स, राजकारणी लोक पण या साईडला राहतात.
जागोजागी ट्रॅफिक जामचा पण त्रास झालाच आहे. त्यांना बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकावं लागलं. पावसामुळे जागोजागी खड्डे झाले, त्यामुळे खूप ड्रायव्हिंग करायला आमच्या दादांनाही भरपूर त्रास होत होता. नंतर पावसाचा जोर पण खूप वाढला घरी येताना. आणि ते जे अर्ध्या 1 तासाच्या कामासाठी गेले होते त्याच्यानंतर 4-5 तास झाले. आम्हाला वाटलंच नव्हतं सगळं वाढवा काम होईल ते. हे बघा पावसाचा जोर केवढा वाढला आणि त्यात ट्रॅफिकमध्ये निधी आणि तिचे बाबा फसले होते. त्यात बिचाऱ्यांची तब्येतही बरी नव्हती. कसेबसे कळा सहन करत होते पोटात येणाऱ्या. एवढ्या सगळ्या पावसात इकडच्या क्लिनिकमधून तिकडे, तिकडच्या क्लिनिकमधून तिकडे असं 4-5 क्लिनिकमध्ये त्यांना चक्रा माराव्या लागल्या आणि सगळं करून घरी येईपर्यंत रात्रीचे 10 वाजले. पुढे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतेच काय झालं ते. आता हे घरच्या रस्त्याला लागलेच सगळ्या टेस्ट झाल्यानंतर आणि भरपूर पाऊस सोबत होताच. सगळं अनपेक्षितरित्या सगळं झालं, सगळं गडबड सगळी. हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? गेले 3-4 दिवस मी व्हिडिओज बनवू शकले नाही कारण घरात एक मेडिकल इमर्जन्सी आली होती. आणि आता मगाशी मी तुमच्याबरोबर काही क्लिप्स शेअर केला. निधी अंधेरी वेस्टला गेली होती तिच्या बाबांबरोबर चेकअपसाठी आणि त्यांना 2-3 दिवस झाले खूप त्रास होत होता पोटाचा. तर आम्हाला वाटलं औषध गोळ्यांनी होऊन जाईल. त्यांना बरेच दिवस त्रास आहे तो बऱ्याच वर्षापासून, पण तीव्र त्यांना वेदना होत होत्या. तर डॉक्टर म्हणाले या मी चेक करतो, औषधं गोळ्यांनी होऊन जाईल म्हणून ते गेले भेटायला. पण नंतर डॉक्टरांना जरा डाऊट आला म्हणून त्यांनी त्यांची सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफी केली. मग म्हणाले ब्लड टेस्ट पण करा. म्हणजे असं करत ते त्यांनी सगळंच टेस्ट करून घेतल्या. म्हणजे निधी आणि तिचे पप्पा जवळजवळ 5 तास बाहेर होते आणि मला थोडं फ्युरिश वाटत होतं म्हणून मग निधी म्हणाली मी घेऊन जाते आईबाबांना. आणि म्हटलं काय एवढा वेळ का लागतो यांना, काय झालं काही कळायला मार्ग नाही. आणि मग सगळ्या टेस्ट करून ते रात्री 10ला घरी आले आणि 11 वाजता हॉस्पिटलमधनं फोन आला डॉक्टरांचं की तुम्हाला ताबडतोब उद्याच्या उद्या ऑपरेट करावं लागेल, तुम्ही उद्या ॲडमिट होऊन जा. आणि बाहेर एवढा तुफान पाऊस, म्हणजे आम्ही इतकं टेन्शनमध्ये आलो की आता कसं करायचं बाबा, घरात आई बाबा एकटे कसं ठेवणार, मला ताप आलेला, निधी एकटी काय मॅनेज करणार. पण अशा याला ना खरंच आपण जे चांगलं पेरतो ते उगवतो म्हणतात ना, तसं आमची मानलेली मुलं आमच्या मदतीला धावून आली. मोठी मुलं आहेत, ती 30-35ची आहेत आमची मुलं, पण इतकं त्यांनी म्हणजे माणुसकीचं दर्शन आम्हाला घडलं. ते धावून आले आमच्या मदतीला. ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि सकाळी ते आणि ऑपरेशन ठेवलं होतं त्यांनी नवी मुंबईला, एवढ्या लांब, पण ते दोन्ही मुलं मदतीला आले आमच्यासोबत. त्यांच्याबरोबर दिवसभर थांबले. ऑपरेशन पण देवाच्या कृपेने व्यवस्थित पार पडलं. रात्री 10ला ते घरी पण आले डिस्चार्ज घेऊन. लेझर ट्रीटमेंटने ते सगळं ऑपरेशन झालं आणि आता गेले 2 दिवस ते व्यवस्थित आराम घेत आहे आणि बऱ्यापैकी आता त्यांची प्रकृती सुधारती आहे. पण ह्या 3-4 दिवसात जे काय अचानक सगळं टर्ब्युलन्स आला आमच्या लाईफमध्ये की काय विचारू नका. इतकं टेन्शन आलं होतं, बापरे, आम्ही सगळे जाम झालो होतं की आता काय करायचं, कसं करायचं. अचानक ऑपरेशन, एक मेडिकल इमर्जन्सी येऊन गेली आमच्या घरात. पण माऊलींच्या कृपेने, सगळं आमच्या महाराजांच्या कृपेने सगळ्या संकटातून पार झालो. आणि त्या दोन्ही मुलांचे मी इथे विशेष आभार मानते, सागर आणि महेश. त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. दिवसभर दोन्ही मुलं बिचारे थांबून होते आमच्यासोबत.
पूर्ण त्यांनी साथ दिली आणि आमचं हेच वैभव आहे, माणुसकी आपण जपली ना तर अशी माणसं आपल्या मदतीला उभे राहतात. तर मला त्याचा प्रत्यय वेळोवेळी होतो. आईबाबांच्या मेडिकल ट्रीटमेंटच्या वेळेला असो, बाबांचे इमर्जन्सी ऑपरेशन असो, आमची इथे टीम इतकी छान आहे ना, आम्ही त्याला टीम इंडिया नाव दिलं आहे. सगळी माणसं माझी खूप चांगली आहेत. घरात कामाला येणारा मदतनीस असो, आमच्या ओळखीचे असो, अशी मानलेली नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतात. प्रेमाची नाती आहे ही. आणि इतके छान सगळे मदतीला लगेच धावून येतात. सगळं व्यवस्थित, त्यामुळे त्यांचे उपचार झाले व्यवस्थित, आले ते घरी, सगळं सुखरूप पार पडलं. म्हटलं ही अपडेट तुम्हाला द्यावी, कारण मला कम्युनिटी पोस्ट टाकायलासुद्धा सुधारलं नाही. इतकं अचानक सगळं अंगावर आलं ना आणि टेन्शनमध्येच खूप होतं, त्यामुळे व्हिडिओ वगैरे तर काढणं शक्यच नव्हतं. म्हटलं आज तुम्हाला अपडेट द्यावी की सगळं आता सुखरूप आहे, देवाच्या कृपेने ते रिकवर होत आहेत छानपैकी. आणि आता मी लवकरच आपले नेहमीप्रमाणे रुटीन आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ नक्की लवकरच घेऊन येईल. आता आपलं रेग्युलर रुटीन पुन्हा चालू करूया. मध्ये 3-4 दिवसाचा खंड पडला आणि मी अपडेट द्यायलाही मला जमलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू द्या, म्हणजे सगळ्या संकटातनं पार पडायला आम्हालाही बळ मिळेल. भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या. गुड नाईट.